उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मध्ये सायंकाळी जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे गायकवाडपाडा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीजवळ असलेला महावितरण विभागाचा विजेचा पोल कोसळला। वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र ऐन दिवाळीच्या सणात परिसरातील नागरिक अंधारात अडकले असून त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त केली जात आहे। समाजसेवक अजय गायकवाड यांनी या घटनेची माहिती महावितरण विभागाला दिली असता दुरुस्ती पथक उशिरा आल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। याशिवाय या पोलच्या दुरुस्तीबाबत पूर्वीच विभागाला माहिती देण्यात आली होती, तरीही कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी संबंधित विभागाकडून तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। अहो सर, हे सीधा दिसतंय की एबीसीबी वाल्यांची लापरवाही आहे। ही कंप्लेंट आम्ही 1 वर्ष पूर्वी दिली असूनही त्याच्यावर काही या लोकांनी कारवाई केली नाही आणि शेवटी आज लय मोठा संकट घडत होतं, पण ते टळलं। लाईट बंद असल्यामुळे बरेच जणांचे जीव वाचलेत। जर हे असंच जर वारंवार चालत असलं तर आम्ही काय करायचं? कंप्लेंट देऊनही हे लोक जर काही काळजी घेत नाही तर आम्ही कोणाकडे जायचं? गायकवाडपाड्यामध्ये असे काही पोल आहेत का? भरपूर असतील सर, ते तर मी बघितले नाही, पण भरपूर असतील। जर एक किंवा आम्ही कंप्लेंट देऊनही जर अशीच दुर्घटना आज घडली आहे तर अजूनही भरपूर असतील। ही दुर्घटना घडू शकते। लाईटचा पोल पडल्या आम्ही फोन केला। फोन केल्याच्या नंतर मी आम्ही अजय गायकवाडला फोन केला। अजय गायकवाडनी 2दा फोन केले, आम्ही स्वतः 2दा फोन केले। त्यानंतर स्वतः गायकवाड साहेब ऑफिसला गेल्याच्या नंतर ते लोक 2 तासांनी इथे आले। मेन रस्त्यामध्ये बी समजा खाली जर पडला असता तर त्याच्यामध्ये बी मोठी दुर्घटना होऊ शकत होती। या प्रकारे गायकवाड नंबर 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गणेश कॉलनीच्या समोरचा हा जो एमएससीबीचा जो पोल आहे त्याला मागे मी स्वतः लेटर देऊन 1 वर्ष अगोदर कंप्लेंट दिली होती, हा पोल धोकादायक आहे, याला तुम्ही बदली करून दुसरा नवीन टाका। पण कुठल्याही प्रकारे यांनी लक्ष दिलं नसल्याने आणि आज ती दुर्घटना मोठी घडता तडकात टळली। पण मी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कॉल केला असता गेले 2 तास मी वाट बघतोय, एक कर्मचारी व अधिकारी तो उपस्थित नाही। मी शेवटला ऑफिसला जाऊन त्याला कळून आणि इकडे उपस्थित केला आणि अजूनही लाईट बंद आहे। म्हणजे कुठल्या प्रकारचे रात्रीचे आता किती वाजलेत? 11 वाजलेत, अजूनही लाईट बंद आहे। याच्या पुढे जर वापस जर कुठे अशी घटना जर घडली तर एमएससीबी याची जबाबदारी घ्यावी, नाहीतर आम्ही मोठा मोर्चा गायकवाड ना त्यांच्या एमएससीबी ऑफिसला आम्ही काढू। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। सध्या ऐन दिवाळीचा सण सुरू आहे आणि आपण बघू शकता की गायकवाडपाडा हा परिसर पूर्णतः अंधारामध्ये आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलात की या ठिकाणी एक मोठी दुर्घटना घडली आहे। या ठिकाणी महावितरण विभागाचा जो पोल आहे हा मोठा पोल आहे, या ठिकाणी आपल्याला आडवा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय, पूर्णतः तारेवरती पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। महावितरण विभागाचे काही अधिकारी या ठिकाणी आहेत, मात्र अद्यापही या ठिकाणी लाईट सुरू झालेली नाहीये। नागरिक त्रस्त आहेत, नागरिक अंधारामध्ये आहेत। ऐन दिवाळीच्या सणामध्ये असा हा जो प्रकार घडलेला आहे। मात्र या ठिकाणी महावितरण विभागाचे कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत, मात्र ते माध्यमांशी बोलताना टाळाटाळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आम्ही त्यांच्यासोबत प्रश्न विचारत असताना ते कोणत्याही प्रकारचे उत्तर आपल्याला देताना दिसत नाहीयेत। या ठिकाणी महावितरण विभागाचे अधिकारी काढता पाय घेत आहे का? कारण की या ठिकाणचे जे माजी नगरसेविका होते त्यांचे बंधू अजय गायकवाड यांनी 1 वर्षापूर्वी त्यांच्या लेटर हेडवरती तक्रार देखील केली होती की हा पोल जो आहे धोकादायक आहे, याची दुरुस्ती केली पाहिजे। मात्र महावितरणच्या विभागाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आणि आज रोजी या ठिकाणी जो पाऊस झाला, जोरदार पाऊस झाला, या पावसामध्ये एक असा प्रकार घडला की तो चक्क पोल हा आडवा झालेला आहे। यामध्ये अनेक जीवितहानी झाली असती, मात्र ती जीवितहानी टळली आहे।